अहो, देव जाणे यशचं आणि नेहाचं लग्नाबद्दल काय बोलणं झालं. नेहाने त्याला काय उत्तर दिलं असेल. कुणाच्या लग्नाबद्दल? कोण कोणाशी काय बोलणार आहे? अरे देवा, तुमच्या या विसरण्याचं ना मला आता टेन्शनच यायला लागलंय. अहो, आपणच नाही का यशला जबाबदारी दिली होती नेहाशी लग्नाबद्दल बोलण्याची, परांजपेन बरोबर. अच्छा अच्छा अच्छा, त्याच्याबद्दल बोलतेस होय? मग काय झालं त्याचं पुढे? तेच तर आता नेहा आल्याशिवाय काही कळत नाहीये ना, म्हणून तर मी तिची वाट बघतेय. अगं बाई, मला वाटलंच होतं ही इथे झोपणार म्हणून. चल चला बाळा, आज जाऊया आपण झोपायला. काकू, अगं किती हा उशीर. तुझी वाट बघून बघून शेवटी झोपली ती. जेवली पण नाहीये नीट. मी तिला घरी जाऊन काहीतरी जेव घालते. नेहा, तुझं आणि यशचं लग्नाबद्दल काही बोलणं झालं का? कुणाचं लग्न? काय बोलतेस तू? अहो, तुम्ही जरा थांबा, मी तुमच्याशी नंतर बोलते. अरे काय नंतर नंतर? हा, या घरामध्ये काहीतरी महत्वाची घटना घडते आणि मला कोणी कल्पना पण देत नाहीये. अहो, तुम्ही जरा गप्प बसा. बर, नेहा, यशचं आणि तुझं जर काही बोलणं झालं असलं ना, तर तू त्याचा जरूर विचार कर आणि लवकरात लवकर होकार दे. अगं, ह्या एका होकाराने तुझ्या आयुष्यातले सगळे प्रश्न सुटणार आहेत. तू सुखी होणार आहेस. काकू, येते मी. काल रात्री पूर्ण प्रोजेक्ट संपलं नाही का? काल रात्रीनं डिंक संपला. संध्याकाळी मी तुला कंप्लीट करून देईन. हा, माझे टीचर ओरडतात मला. त्या ओरडल्या तर मी त्यांना सांगेन आमच्या परीला 1 दिवसाची अजून मुदत द्या. फोन करीन मी त्यांना. नक्की करशील का फोन? हो बाळा, नक्की करीन, प्रॉमिस. बाळा, तुझ्या आईने तुला प्रॉमिस केलं होतं की सगळं प्रोजेक्ट तुझं ती कंप्लीट करून देईल, पण ती नाही करू शकली. बाळा, माझं बाळ इतकं शहाणं आहे ना की ती मला समजून घे. उद्या कंप्लीट करून दे ना बाळा.
कसला त्रास होतोय? आजोबा तुम्ही कधी आलात? सॉरी, मी बघितलंच नाही. ते महत्वाचं नाही, त्रास कसला होतोय? मला त्रास नाही, कसलाच नाही. असं का विचारताय? नक्की? हो. तुला माझी आठवण सांगतो. माझ्या वडिलांकडे म्हणजे तुझ्या पणजोबांकडे एक वैद्य यायचे. त्यांना ना समोरच्याचा चेहरा बघितला की लगेच कळायचं ह्याला माणसाला काय त्रास आहे. मग ते रिपोर्ट्स वगैरे लॅब वगैरे असलं काही भानगड, एक्सरे वगैरे असलं काही नव्हतं. चेहरा बघितला की डोक्यात रिपोर्ट तयार. पण तुम्ही हे सगळं मला आत्ता का सांगताय? घरात वय वाढलेला माणूस असतो ना, हा एखाद्या वैद्यासारखा असतो. त्याला बरोबर कळतं घरातल्या माणसाला काय त्रास आहे. आणि वाटत नसलं तरी माझं वय वाढलेलं आहे, त्यामुळे मला बरोबर कळतं काय त्रास आहे. सांग काय त्रास आहे. आजोबा, एखाद्याचं भलं व्हावं म्हणून त्याची मदत करत असताना आपल्याला जर हवा तसा आनंद होत नसेल तर आपलं काही चुकतंय का? मुळात तू हे ठरव की तू तुझ्या आनंदासाठी मदत करतोयस का समोरच्याचं भलं व्हावं म्हणून मदत करतोयस. समोरच्याचं भलं व्हावं म्हणून? मग स्वतःच्या आनंदाचा कशाला विचार करतो ना. समोरच्याचं भलं व्हावं एवढंच तू डोळ्यासमोर ठेव. आणि समजा त्यातूनही जर तुला आनंद मिळत नसेल तर दोन कारण. एक तर तू मनापासून मदत करत नसेल किंवा त्या समोरच्या व्यक्तीविषयी तुझ्या मनामध्ये वेगळ्या भावना असतील. मदत मनापासूनच करतोय आजोबा. पण मग मनामध्ये काही त्या व्यक्तीविषयी वेगळ्या भावना आहेत? नाही नाही, असं काही नाहीये. नक्की? हो, मला कळतंय तुम्हाला काय बोलायचं ते. ठीक आहे, त्रास करून घेऊ नकोस आणि असं अंधारात बसू नकोस. तू झोपायला जातोय, तू जागू नकोस. हो. गुड नाईट.